छत्रपती शिवाजी महाराजांच्या काय सांगाल? आता जो बोलेल तो प्लीज बाहेर थांबा. मला असं बोलता येणार नाहीये आणि मला अख्खा दिवस नाहीये. आणि मला माहिती आहे थोडं केओस आहे, पण थोडं तर सहन करा. नोटीस तुमच्या माध्यमातून स्वीकारलेली आहे. ज्या पुतळ्याचं अनावरण तुम्ही केलं त्यानंतर 2 दिवसात पुन्हा इतिहासात अशी वेळ बघायला मिळते की छत्रपतींच्या पुतळ्याचं पुनर्अनावरण करण्यात आलं. मी ह्या गोष्टींकडे असं फारसं महत्त्व देत नाही की कोण श्रेय घेतं. माझ्यासाठी मी जो पुतळा बघितला आणि ज्या अवस्थेत बघितला, मला वाटलं की तो कुठेतरी 3-4 दिवस अजून मी एक आव्हान देऊन तो तशा पद्धतीत तशा अवस्थेत राहता कामा नये. म्हणून आम्हाला जे 70 महाराष्ट्र सैनिकांवर जे कलम झाली त्यामुळे आम्ही जे सगळेच जण होतो तिकडे, आम्हाला वाटलं की आम्ही अशा अवस्थेत महाराजांना बघू शकत नाही. म्हणून आमच्याकडनं ती कृती घडली आणि त्याचा मला अभिमान आहे. जे आम्ही तो कपडा घाणेरडा फाडला, महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला. आमच्याकडे दूध नव्हतं पण पाण्याचा अभिषेक दिला. त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर आमच्यावर कलम होत असेल तर मला अभिमान आहे. अजून टाकायचे तर टाका. आणि ती नोटीस आहे, त्याच्यामुळे ह्याचा मला अभिमान आहे. मला अजिबात वाईट वाटलं नाही आहे आणि ती मी नोटीस घ्यायला आज मी नेरूळमध्ये आलो. सर, ही नोटीस देण्यासाठी पोलीस शिवतीर्थावर देखील आले होते. आज दुपारी 2:30 ते 6:30 पर्यंत ते पोलीस होते, मात्र तुमची भेट झाली नाही. तो काय प्रकार होता? ती भेट झाली नाही की तुम्ही? 1 ते 2 दिवसाआधीच मला कळलेलं की नोटीस, माझ्यावर जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा मला कळलं की नोटीस द्यायला येणार आहेत. तेव्हाच मी त्यांना सांगितलेलं की मी येतो नेरूळला, तुम्ही नका येऊ. 2 दिवसांनी जेव्हा ते आले तेव्हा मला कळलं. म्हणजे माझ्या सहकाऱ्यांना पण फोन आला आणि घरी पण फोन आला आणि मी बोललो की मी बाहेर आहे. तेव्हा मी घरी नव्हतो, मी बाहेर आहे. मी बोललो मी नेरूळला येतो, मी तुम्हाला वेळ सांगतो, मी वेळ कळवतो, मी तुम्हाला नेरूळला येऊन ती नोटीस घेतो. पण तरीही ते का थांबले मला कळलं नाही. त्याच्यानंतर मी घरी देखील आलो. मी खालच्या आमचे जे घराची रक्षा करतात पोलीसवाले, त्यांना पण विचारलं की ते नेरूळमधनं कोण पोलीसवाले आले आहेत का? ते बोलले नाही. पाठी कृष्णकुंजला पण जाऊन मी बघितलं, कृष्णकुंजला टाळं होतं. जेव्हा मी 7 वाजता वगैरे घरी आलो, मला वाटतं TV9चं पण कोणतरी एक सहकारी माझे मित्र माझ्याबरोबर होते. जेव्हा मी आलो तेव्हा त्यांनी मला बघितलं, मला आठवत नाही कोण, पण तेव्हा पण पोलीसवाले नव्हते खाली. त्याच्यामुळे मी आज आलो आहे. मी शुक्रवारीच येणार होतो, पण शुक्रवारी मला इकडच्या पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला की तुम्ही कृपा करून आज नका येऊ, उद्या नका येऊ. तेव्हा मला कळलं नाही का. मी जरा जोर लावून विचारल्यानंतर मला कळलं की शुक्रवारी त्यांनी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण ठेवलं. सॉरी, एकच मिनिट, मी संपवतो फक्त. अनावरण ठेवलं आहे आणि म्हणून मला वाटलं की कुठच्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नको यायला. महाराजांचा विषय, ह्याच्यात कोणालाही श्रेय मिळालं नाही पाहिजे. तर ते मला वाटतं महाराजांसाठी आपण प्रेमापोटी केलं पाहिजे. आणि जर होत असेल तर मला इकडे नोटीस घ्यायला यायची नव्हती. आपल्याकडे पुढचे पण दिवस आहेत. मला कुठच्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नव्हता. म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना बोललो की मी रविवारी येतो. आज अनावरण तुम्ही त्या ठिकाणी एक घोषणा केली की ज्या पद्धतीने महाराजांचा पुतळा अशा पद्धतीत होता, इथून पुढे गडांचं देखील गडांचं संवर्धन आणि सुशोभीकरण करणं हे माझं स्वप्न आहे. हे माझं स्वप्न आहे. हे सत्ता आलं तर मला सोप्या पद्धतीने करता येईल, पण हे गड किल्ले हे जगापर्यंत पोहोचवणं हे माझं स्वप्न आहे. की जगाला कळलं पाहिजे की आपले गडकिल्ले काय होते, कसे इतिहास काय होता, महाराज काय होते, महाराजांनी गडकिल्ले कसे घडवले, हे मला वाटतं जगाला कळलं पाहिजे आणि जग बघायला आलं पाहिजे. हे माझं स्वप्न आहे. म्हणून मी आज बोललो की जसं ह्या गोष्टींना एक भाग्य लागतं, एक नशीब लागतं. 4 महिने रखडलेला विषय माझ्या हातनं होतो, ह्याला एक नशीब लागतं. तसंच मला वाटतं की गडकिल्ले अनेक वर्ष रखडलेलं आहे, ह्याला मला वाटतं की महाराष्ट्र सैनिकांचाच एक हात लागणार आहे, ज्याच्यामुळे ते जगापर्यंत पोहोचणार आहे. सर, तुम्ही ती मोहीम घेणार आहात गड किल्ल्या संदर्भात? हो, नक्कीच घेणार. मी आता तेच बोलतो. पुतळ्याचं उद्घाटन अनावरण करायला 4 महिने स्थानिक पालिका प्रशासनाला वेळ नव्हता. त्यानंतर तुम्ही केल्यानंतर अगदी मोजक्या 2-4 दिवसातच त्यांनी शासकीय कार्यक्रम घातला. तर ही तत्परता कुठून? म्हणून मी आज पहिलंच बोललो ना. दुसरं महत्वाचं म्हणजे की एकीकडे एका पुतळ्याचं जर अनावरण झालं असेल, ते कोणीही करो, कुठल्याही परिस्थितीत करो, त्या छत्रपतींच्या पुतळ्याचं पुन्हा अनावरण करणं हा अपमान नाही का? आणि हे अपमान कोणी केला?
नाही, अपमान ते त्यांचं शासकीय ते काय धोरण असेल ते मला माहीत नाही, पण मला वाटतं 4 महिने रखडवणं हा अपमान आहे. नंतर कोणी किती वेळा अनावरण केलं हा अपमानपेक्षा 4 महिने रखडवणं आणि कुठच्या परिस्थितीत ठेवणं हा अपमान आहे. सॉरी, तुमचा पहिला प्रश्न काय होता? एकूणच पुन्हा अनावरण करणं, दुसऱ्यांदा अनावरण झालं. दुसऱ्यांदा अनावरण झालं. नाही, दुसऱ्यांदा अनावरण नाही. मी ह्याच्या पुढे पण देखील मला काही स्मारकं दिसली किंवा महापुरुषांची स्मारकं दिसली. महाराज नाही, अनेक महापुरुषांची स्मारकं पण अशा पद्धतीने ठेवली गेली आहेत. मला कळलं, मी त्यांचं पण अनावरण करणार. कारण तुमच्या श्रेयासाठी त्यांना असं गुंडाळून घाणेरड्या कपड्यात ठेवणं हे आपल्या महाराष्ट्राला शोभत नाही. सर, शिंदे सेनेने तुम्हाला पाठिंबा दिला की अमित ठाकरे यांनी उद्घाटन अनावरण केल्यानंतर परत अनावरणाची गरज नव्हती. शिंदे सेनेने तुम्हाला पाठिंबा दिला, काय म्हणू? काही नाही म्हणणं. 4 महिने कुठे होते? तुम्ही 4 महिने कुठे होतात? तुमच्या राजकीय भावनामुळे हे महाराजांचा पुतळा रखडला गेला, त्याच्यावर एक घाणेरडा कपडा लावलेला. तुम्ही त्याची परिस्थिती असेल, तुम्हाला पण अनेकदा त्याला तुम्ही इकडे नवी मुंबईचे अनेक पत्रकार असेल, नवी मुंबईची जनता असेल, त्यांना बघताना असं वाईट वाटत असेल की हा काय पद्धतीने गुंडाळला गेलाय. हे 4 महिने कुठे होते सगळे? त्याच्यामुळे ते काय बोलतील आता मला त्याच्यात लक्ष द्यायचं नाही. मला जे बरोबर वाटतं ते केलं. आपण बघतो की मनसेचे अनेक कार्यकर्ते किंवा राजसाहेब स्वतः सुद्धा म्हणतात की अस्वलाच्या अंगावरती किती केस आहे त्याला फरक पडत नाही. तुमच्या अंगावरती पहिली केस तेही महाराजांच्या निमित्तानं लावण्यात आलेली आहे. या पुढे जाऊन कशा पद्धतीनं हाच मुद्दा तुम्ही लावून ठेवणार आहात? आणि दुसरा मुद्दा म्हणजे हा मुद्दा झाला ना, आता मला वाटतं अनावरण झालंय. केसचं तुम्ही जर बोललात तर ही पहिली केस जी होती ती महाराजांमुळे होती आणि महाराजांसाठी होती. ह्याचा मला अभिमान आहे. आणि मी जसा स्टेजवर पण बोललो की राजसाहेबांमुळे आणि महाराष्ट्र सैनिकांमुळे मला तो आत्मविश्वास कुठेतरी की मी ही केस घेऊ शकतो. मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे की तुम्ही तो मला आत्मविश्वास दिलात कुठेतरी, आणि धन्यवाद करायचं. जी नोटीस आहे ती पोलिसांनी घ्यावी किंवा पालिकांनी कसं पाहत आहे? काय नाही घ्या. सर, गडकिल्ल्यांचं संवर्धन असो किंवा कुठल्याही एन्व्हायरमेंटच्या गोष्टी असो, खिळे काढलेले झाडांचे कुठेतरी सरकारला कालवाड करते का? कुठे हा विषय आल्यावर सरकारला हा वोट बँकचा विषय वाटत नाही का? हा वोट बँकचा विषय कसा किंवा महाराजांचा पुतळा, महाराजांची गडकिल्ले हा वोट बँकचा कसा विषय? आपल्याकडे विषय काय? जात, धर्म, हिंदू मुस्लिम हे आणि लाडकी बहीण. आपल्याकडे विषय हे आहेत ना, अनफॉर्च्युनेटली. त्याच्यामुळे हे विषय आणि महाराजांसाठी 4 महिने वेळ मिळण्यामध्ये ज्या पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं की पार्थ पवार यांचं नाव सोयीस्कररित्या पुण्याच्या जमीन व्यवहार प्रकरणी टाळण्यात आलं. तुमच्या बाबतीत मात्र पटकन कारवाई किंवा तत्परता ही पटकन दिसली आणि त्या पद्धतीने गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आला. राजकीय भ्रष्टाचार चालतात पण महाराजांचा अपमान खपून घेतला जात नाही, अशा पद्धतीचं एक चित्र आहे. नाही, म्हणून मला त्यांचं काही बोलायचं नाहीये. ते भाजपला वॉशिंग मशीन एका कारणासाठी की सगळे स्वच्छ होतात तिकडे, कुठचेही गुन्हे केले तरी. पण मी जे केसेस घेतलेत त्याचा मला अभिमान आहे, कारण मी महाराजांसाठी घेतले. मी कुठच्याही जमिनीच्या घोटाळ्यावरती किंवा दारूच्या कंपनी माया नावानी आहेत वगैरे अशा गोष्टींवर केसेस घेतले नाही आहेत. मी महाराजांसाठी घेतले आणि याचा मला खूप अभिमान आहे. आणि माझ्या आईवडिलांना देखील आहे. मला वाटतं आई बोलली पण त्या दिवशी. येत्या काळात आणखी आक्रमक बघायला मिळाल तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांचे विषय असेल किंवा जनहिताचे मी विषय. असं सकाळी उठून असं काही रागात निघत नाही. अशी काही गोष्ट दिसल्यावर राग येतो. नाही, जनहिताचे उगाच मी चिडत नाही. सर, तुम्ही आता बोललात की माझ्या आई वडिलांना सुद्धा अभिमान आहे. तुमचे वडील राज ठाकरे काय म्हणाले, काय पहिली प्रतिक्रिया? हसले. मी बोललो ना त्यांना, आज पण मी बोललो. त्यांनी मला विचारलं कुठे चाललं, मी बोललो नेहरू. ते दोन्ही बंधूंच्या विरोधात आंदोलन केलं जातंय की दोन्ही बंधूंच्या विरोधात आंदोलन केलं जातंय. ज्या तरुणानं आत्महत्या केली त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने मराठी भाषेवरून त्यांना हिनवलं त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, ते वडिलांचं म्हणणं होतं. काल भाजपनं आंदोलन केलंय, या संदर्भात काय तुमची प्रतिक्रिया? नाही, मी तुम्हाला एक सांगू का, मी कालचं आंदोलन बघितलं आणि मी तो मला अख्खा विषय एपिसोड कळला नाही आहे. पण ती एक दुःखद घटना घडली
आणि नक्कीच निश्चितच दुःखद होती ती. पण ह्याच्यासाठी आमचा हेतू काय, ह्याच्यात ना महाराष्ट्र नवनिर्माण सेना इन्व्हॉल्ड होती, ना शिवसेना इन्व्हॉल्ड. आमचं म्हणणं एवढंच आहे आधीपासून की इकडे राज्यातील मराठी माणसाला, मराठी मुलामुलींना प्राधान्य मिळावं. इतर राज्यांमधनं जे येत आहेत त्यांनी स्वतःची भाषा आमच्यावर न थोपवावी, आमच्या भाषेचा सन्मान करावा आणि थोडीशी बोलायचा प्रयत्न करावा. जे अनेक वर्ष इकडे राहतात, म्हणजे 12.5-13 कोटीमधले मला वाटतं 9-10 कोटी हे मराठी आहेत, ज्यांच्यामुळे तुमचा व्यवसाय चालतोय. त्यांची भाषा तुम्ही नसाल बोलणार तर मग आम्ही कशामुळे तुमचा व्यवसाय चालवू? आमची एवढीच भावना आहे. मी आता फॉर एक्झाम्पल राजसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, मला वाटतं त्या त्रिभाषी सूत्रावर एकत्र आले, सरकारच्या विरोधात आले. एक प्रभादेवीमधला व्यावसायिक उठला आणि बोलला की मी हिंदीच बोलणार. काय गरज होती? शांतपणे तुझा व्यवसाय कर ना. कोणामुळे चाललाय तुझा व्यवसाय? आणि मग त्याचं दुकान फोडल्यावर ते येऊन माफी मागतात राजसाहेबांची. ही बोलायची गरज काय? तर मला वाटतं की हे कोणीतरी तुमच्या समोर येऊन प्रोवोक केलं तुम्हाला की मैं हिंदी में ही बात करूंगा, उखाडो जो उखाडना है. तर कशाला मग उखाडणारच आम्ही. हा जो विषय घडला हा दुर्दैवी होता. त्याच्यासाठी जर भाजपला त्या लहान मुलाच्या जीवाचं राजकारण करायचं असेल तर मला त्या राजकारणात सहभागी व्हायचं नाही आहे. मला त्या मुलाच्या दुःखात सहभागी व्हायला मी सहभागी होईल. पण हा जो घाणेरडा हे जे राजकारण करतात ह्याच्यात मला अजिबात उत्तर द्यायचं नाही. आमचा विषय एवढाच आहे, तुम्ही आमच्या राज्यात येता, आमची भाषा बोलायचा प्रयत्न तरी करा, आम्हाला येऊन डिवचू नका. इतर राज्यांमध्ये गेल्यावर काय होतं बरं, हिंदी लादायची आमच्यावर. आणि म्हणे मी इंग्लिश शाळेत गेलो. देशाच्या बाहेर जा, लोक हिंदी नाही बोलत, गुजराती लोक पण इंग्लिश बोलतात, पंजाबी लोक पण इंग्लिश बोलतात, कन्नडची लोक पण इंग्लिश बोलतात. का? कारण त्यांच्याकडे पर्याय नसतो, ती लोक इंग्लिश बोलतात. मग इंग्लिश शिकायला नको देशाच्या बाहेर गेलं जर जायचं असेल तर? आमच्या राज्यात आम्ही मराठी बोलतो, प्रॉब्लेम काय तुम्हाला? खूप सोपा विषय आहे ना. ह्याच्यात एक असा इन्सिडेंट घडल्यावर मला खूप वाईट वाटलं, पण ह्याचं मी राजकारण करणार नाही आणि ना त्यांनी करावं. ये गाडी आली आहे ती तू पॅक करून घे. रेल्वे स्टेशनवर उभा आहे का तू? कंपनी जरा आणि कोण बोलला असं? चला चला सगळे बोलले माहिती